औचित्यवाडी. डेपुटी तुम्ही यार कुत्र्यांना लय जीव लावता. नाही रे कुत्रे आहोत त्यांच्यामुळेच आपलं रातचं राखण करते जीव लावलं तर सगळ्यात इमानदार. कसं काय रॉके एक नंबर. रॉके इकडे येऊन बस वर बस इथं बस जा रे बाबा इथं बस. बस तिथं. इथं बस अरे बस वेडम ना. करू नको. चल सेफ्टी बिफ्टी आला होता. चल भाऊ. काय चाललं डेपोटी? काय नाही बसलो होतो बाबा रॉके सोबत. आबा होते. बसले निवांत आबाला का मस्त आहे भाऊ. मग बसलो ना डेपुटी बरोबर. काय झालं भाऊ? काय नाही डेपोटीचे तुमच्या इथं ते गहू काढायचे हरळ येणार आहे ना? हरळ नाही हार्वेस्टर हा हार्वेस्ट येणार रे पण माझा झाला आता काढून तो गेलाय सदाभाऊकडे. सदाभाऊ हा माझ्याकडे आता थोडं राहिले त्यातून हिरा आहे मागव तो मला नंतर येईल तुमच्याकडे. मला लागत होतं राहू माया गहू आहे. गहू किती एकर आहे? 1.5 एकर आहे. 1.5 एकर पेरलाय ते आज खालचं तुकडं नाही किती बागायतलं. मी म्हणलं आजचे दिवस सुट्टी आहे आज घ्यावा आपला गहू काढून. नवरा बायको तुम्ही दोघं आहेत कशाला ते हार्वेस्टर लावित बसतो हे ना करून. कर ना काम कर ना. ऊन बाहेर बोंबलत फिरतो त्यापेक्षा. बाहेरचा पैसा भेटतो ना बाहेर काम करायचं. डेपोटी तसं नाही बाहेरचा पैसा जाऊ द्या पण वेळ वाचवतो ना. अर्धे 1 तासात गहू काढून हा होते. तेवढा आहे बा माणूस आणि बळ वाचतो. आपण लगेच मोकळे होतो लोकांच्या इथं कामाला कामाला जायला. जाईल तेवढा आहे. आणि आपल्याला ताण नाही होत कसं ऊन पडत आता. देवानी बुद्धी चांगली दिली तू. तो हार्वेस्टर आला ना एक तर श्याम्याकडे नाही सदा भोकड जाणार होता. मला वाटतं श्याम्या सकाळपासून तिथे चक्रा मारत होता. श्याम्याला जाऊन विचारतो. श्यामेकडे जातो. ते आपल्या गावातून गेला परत मिळणार नाही बरं का. हा ना दुसऱ्या गावात लोक येऊन नाही त्याच्या मी जायचे. पावसाचं वातावरण झाले परत. सदा भाऊ हा तुमचा गहू काढून झाला का? यालू हा? अरे बाबा आता कोणी गहू काढीत नाही पण हार्वेस्टरने डायरेक्ट कटिंग करीत येते डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये. मी काय येणार आहे का काय? मग तुमच्याकडेच येणार आहे ना आज हार्वेस्ट आलेलं आहे ना ते आता. अरे आत्ताच फोन आलाय गेलाय मी चैतन्यकडून आहे ना ट्रेलर घेतोय. माझा ट्रेलर आहे ना त्याच्यात टाकी आहे हा त्याचा ट्रेलर घ्यायचा आणि घेऊन जायचंय मला आता. बरं किती तास जाईन बरं तुमचं व्हायला? किती तास जाईन? हा तास भरलंय झालं तास 1.5 तास. माझा नंबर लागेल ना तेवढं सांगा ना त्याला. मालकाला मी सांगू त्याच्याकडे कोणाचे नंबर आहेत मला काय माहित. मी सकाळपासून बसलोय वाट बघत त्याची. आणि त्यांचं आता ते भाऊसाहेब बैरेट आहेत ना त्यांना आता विचारावं लागेल त्यांच्याकडे कोणाचे नंबर आहेत काय आहेत. त्यांनाच म्हणलं लवकर द्या लवकर द्या लवकर द्या तर म्हणले ट्रेलर घेऊन या. चाललोय आता ट्रेलरच घेऊन. कुठं खाल्ल्या वावरात आहे का तुमच्या? मळ्यात गव्हाळीत. नाही माय कसं आहे माहितीये का सदाभाऊ आजच्याला सुट्टी आहे पावसाचं बी वातावरण झालंय म्हणलं घ्यावा काढून माय नंबर लागलाच लगेच आज. रुबाईला घेऊन जायचं ना 2 मोठाल्या मुठीचे इळे न्यायचे रपा 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 कापायचा आणि काढून टाकायचा. पारी असल्यावर बरोबर तू आहे ना थर होईल. कशाला हार्वेस्टरचे ना वारी इथं नाही ना मग? तिच्या सासरवाडीची जत्रा नाही का तिकडे जत्राला जाऊन बसली. तिच्या सासरवाडीची नसन माहेराची असन सासरवाडी आपल्या गावी. हे मला कळत नाही सासरवाडी तिकडे का माहेर इकडे तिकडे जाऊन बसली. तिचं डोकं नाही कमी आहे. इकडं गहू काढायला आल्या पावसाचं वातावरण झालं गारी पडल्या तर सगळं खायला आलेला धान्य संपलाच भिजून विषय. जाईल. येचून घ्यावा लागेल एक उंबी. चला बरं मी बी येतो तुमच्या सोबत. माझ्यासोबत नाही त्यांना फोन कर. माझ्यासोबत कुठे येतो? जा मग मी तू काय श्याम सुंदर. श्याम सुंदर मग आज सुंदरच म्हणावं लागेल भाऊ तुला. काय काम पडत काय माझ्याकडे म्हणूनच. काम नाही पडलं मग पण उन्हाची तू चांगला दिसतोस भाऊ गोरा त्याच्यामुळं. असं आहे होय. बरं जाऊ दे ते हार्वेस्ट आलंय ना तुझ्याकडं. माझ्याकडे नाही आलो रे. मग ते ना डेप्युटीकडे जायचं होतं आधी हा त्याच्यानंतर मग सदाभाऊकडं. अरे गेलतो मी ते म्हणले श्याम्याकडे जाणार आहे. नाही सदाभाऊकडे जायचं आधी सदाभाऊ झाले मग माझ्याकडे येणार. अरे भाऊ 4 दिवस झाले मी नंबर लावलाय हार्वेस्टरला तेव्हा कुठं आज नंबर आलाय माझा. एक तर तुला सांगतो असं पाऊस पाण्याचं सांगता येत नाही केव्हा गारपीट पडायची. काढून घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. तू काढला का नाही? कशाचं काढलं मग कशाला विचारतोय मी काय ह्याला विचारतो का काय? अरे पण तू एवढंच आहे काय हार्वेस्टर लावायचं घरीच काढायचा. अरे श्याम्या घरी काढायला आहे का टाइम? पारी गेली तिकडे जाऊन बसली 3 दिवस झाले जत्राला. होय एकट्याला उरकन का एकट्याने काढायचा का बांधायचा हे पावसा एकट्या माणसाचं काय माहिती रे ती. मग 3-4 माणसं पाहिजेत त्याला. इथं 10-20 मिनिटात गाडी पडायच्यात काय भरोसा आहे का आता अवकाळी पावसाचा. मग झालं की मी लगेच हार्वेस्टर पाठवून देतो तुझ्याकडे.
तू आहे ना दिवसभर घरी? दिवसभर घरी बाबा साका धरून हिंडतो हार्वेस्ट मागा हार्वेस्ट पर्यंत पोहोचू द्या ना कोणतं शेतकरी मला. आता तिचे नंबर लावले आहेत प्रत्येकाला घाई बाबा. मी तुला काय म्हणलं आता 4 दिवस झाले मी त्याच्या मागं लागलो तेव्हा कुठं आज नंबर आलाय. पण तू याकडे आल्यावर मला फोन कर बरं का मी येतो ती मी वावरात घेऊन येतो डायरेक्ट. काय टेन्शन घेतो? तू जरी कामाला गेला ना तरी मी काढून घेईन, टेन्शन नको घेऊ. कामाला नाही जाणार आजचे दिवस सुट्टीचे मला पण फोन कर मला नक्की. बरोबर ठीक आहे चालतंय. हा अयो जाल्याचं दव पेटलं भाऊ तोंडाला तर सांगायला आण. अरे पाणी पाडले आणा घेतो ना. अरे सर भडकलं. अरे आणा रे पाणी आणा पाणी आणा. अरे पाणी आणा बरोबर पाणी आणा. अरे पाणी आणा. सरा पेटला रे. पाणी आणा ओ पाणी आणा ना पाणी आणा ना. अरे 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 डेपुटी काहीच राहिलं नाही डेपुटी. गरीबाचा सारा काहीच अरे 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 अवघड आता काय येणार आहे आपण एवढ्या पाण्याने काय होणार आहे सगळं भेटलंय काय ते गरीबाच्याच वाट्याला कसं येतं मला काही कळत काय करावं आता जालेनी अवघड झालं भाऊ आता काय करावं झालं काय काय पाणी आणून तरी उपयोगी काय बे आता काय विचिता भाऊसाहेब या लवकर काही राहिलं नाही रे. काही राहिलं नाही. काय होतं उपयोग आहे डेपुटी? काय उपयोग नाही सगळा गहू झाला आता काय उपयोग आहे अरे 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 जाल्या अरे जालेला कळालं तर अवघडच होईल आता पावसात कमरेवर नका म्हणतो आता थोडं झालेला घास गेला ना झाल्याचं. बापरे अवघड झालं बाई डेपुटी राग झाली सगळी ए गावात. हात नको लागू पेटन. अरे 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 हाता तोंडात आलेला घास गेला बाय जाल्याच्या आधी त्याला गहू काढून घ्यायचा नाही दोघं नवरा बायको होते राव. हो कोणी गहू पेटीला आहे का कशी आग लागली काय माहिती आता काय माहिती काय झालं कोण त्याच्या वाईटावर होतं एवढं का काय? त्याला तर समजलं तर काय होईल? अवघड झालं जाल्याला जर अवघड कळालं झालंय. तर अवघड होईल. तोंडात मारायला राव कोणी शेतकऱ्याच्या अवघड परिस्थिती इकून तिकून कसं कष्टाने उभं केलं होतं त्यांनी. हाता तोंडी घास आला आणि ह्यो बघ ना आता काय राडा झाला त्या गोरगरीबाने काय करावं आता जाल्याच्या बायकोनी मी बघितलं लय कष्टाने उभं केलं हे हो इकडून तिकडून डेपुटी हे काय झालं बघा रे हे सगळं. आ? जाऊ दे, रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको त्या जाल्याला तीर द्यावा लागणार आता येणं करू नको त्या जाल्याला जर माहित झालं तर लय अवघड होईल. अहो त्यांनी जर हे पाहिलं ना तर दाय मोकलून तिथं जीव द्यायला बसलाय तो. लयच अवघड झालं अरे देवा आता हे आपण काय आग विजू शकत नाही एक काम करा चला गावामध्ये चल चल वस्तू अवघड आहे. जाल्या कुठं कामाला गेलाय का हा कामाला कामाला गेला चला अरे बादल्या आण त्याकडे. चला आता पोराला सांगा तिकडच्या लोकांना सावध करा की गहू तिकडं म्हणा हे जर आलं तर. अरे, मग चला, काय तरी चला, पप्पा, सांगा पोराला. चला आता काय नको चला डेपुटी लयच अवघड झालं. चल जाऊ दे चल सांगू नको रडू चल रडू नको चल साधा भाऊ हा कसं व्हायचं आता हे? अहो आबा कुडी नाही राहिली वावरात हा ना अख्खा खाकान ऊन काय होतं इथं माणूस दाडा पेटन गावाचं काय वाळला होता एकदम नुसतं करायचा होता मला आलता मागायला पण आता काय वाईट झालं पण वाईट झालं हा अवघड आहे अवघड आहे बसा आबा बसा आले का डेपुटी हा ना बघून मस्त आलोय पण आता डेपुटी झालेला कसं सांगायचं हा ना मला तेच कळलं ना आता ते गेलं. अहो आम्ही मस्त गेलो दोघं जण पळालो हा. पाणी आग साधी आहे का उन्हाचा कार झालेला त्याच्यात भडकलं अहो मला सांगितलं मी हळायला काय म्हणलं, साध्या लागत होत्या काय तरी आज शिरू पाणी टाकले पाहिजे पण काय होतंय त्यांनी हा वाळल्याला गहू आता सगळ्या खडन. त्याला ट्रॅक्टर ते ट्रॉलीन एवढं नसतं ते जमलंच हा. नसतं त्याला काय आता शक्यच आपल्या नव्हतं. गावात कुठं अग्निशामकची गाडी नाही काय नाही मला वाईट काय वाटतंय माहितीये का दोघा नवरा बायकोनी कष्ट करून त्या कचरुता त्याचं पाणी घेतलं त्याच्या बोरला पाणी नाही तर तिथून पण लोकांचे बोलणे खाऊन हे खाऊन तिने पाणी बिणी दिलं. अहो मध्ये दाराला गेलं एवढं मोठं आजगार निघालं होतं घाबरली असती ती पारी गेली असती ती आणि त्याच्यात ती बाई दोघांनी लय कष्ट केले लय कष्ट ना आता याचा तर उरच फुटन बाबा घेतो म्हणजे काय आता याला सांगायचं त्याला सांगायचं कसं आता ते म्हणून मी आलतो मागायला हार्वेस्टर आपण नेमकं आपले बी चालू होती आता अहो मला आता ते ट्रॉलीचा प्रॉब्लेम होता म्हणलं त्यांना ट्रॉली परत त्या मका बी का नाही लागती माझी ट्रॉली कुठून खराब झाली आणि मग ती उशीर झाला तुम्हाला सांगतो जर सकाळी जर हार्वेस्टर भेटत आहे ना त्याचं गहू आज राहत नाही सगळा दगरी गहू गेला पण त्याच्या नशिबातच नव्हतं तुम्ही काही मग ऐका ना आता या पावसामुळे सगळेच घाई करीत होते डेपुटी कोणाला जळण असं नव्हतं वाटत पण या पावसाने जर झाली गारपीट
तर काय राहायचं ती येच ते येईन काय ती एक एक ओंबी कुठे याचायची सडत होतो मग काय हाताला यायचं सगळ्यांची घाई त्याच्याकडे चालू आहे चूक आपली नाही आता हे काय आहे जे त्याचं प्रारब्ध म्हणावं लागेल बाकी काही नाही बरं हे झाल्या आला 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 थांब काय बोल हा चालू ये काय झाले का तुमचे गहू काढून साधा भाऊ माझा नंबर लागणार आहे ना आता अरे आता आमचा हा. काऊन चाप आता कुठं गेलं ते सांगा ना मला मशीन जातो होऊन जाईन तेवढाच गहू माया अरे आता मशीन नेऊन उपयोग नाही तसा आता इथे बस 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 इथे बस अरे पावसा पाण्याचं वातावरण होईल परत मग माझ्या गहू नाही व्हायचं. बसून काय करतात तुम्ही चालले असं गावाचं काहीतरी काढू ते विकासाचं. हार्वेस्टर गेले दुसऱ्या वावरात पुढं बरं दुसऱ्या गावात गेले ते 2 दिवसांनी येतो म्हणले जरा तो गावाला टाइम अरे काय पावडत माणसं आहेत म्हणजे मला म्हणली होती सकाळी येतो 4 वाजता बरं बस बस लावा ना फोन त्याला. बरं आता काही गोष्टी सांगितलेल्या परवडत्या हा आता जरा थोडं काळ घट कर तुला सांगतो काय गट करायचं डेपुटी पावसा पाण्याचं कसं गट करायचं ऐकून घे बाबा काय झालं जालो माहितीये का? तू कामाला नेऊन गेला का बरं का डिग्या सांगत पळत आला तुझ्या गावाला आग लागली म्हणून काय हा ऐक ना गहू आहे ना जळालाय सगळा पण तू आता ऐक ना काळजी करू नको तू आता त्याला येलाच नाही झाल्या आईला याला सांगायचं चला चला बाबू अरे देवा तुला माझं दिसलं का अरे कस काय झालं ये बाप अरे काय खाऊ मी सांग ना आता काय खाऊ खाऊ का चालू ए, विलास. खाऊ का माती? चालू अरे हे नको करू अरे आम्ही मस्त प्रयत्न केला बाबा आम्ही मस्त प्रयत्न केला पण पाणी घेऊन आलो पण नाही झालं काय अचानक कशी लागली काहीच कळालं नाही डिग्यान ते सांगायला आले यो बाबू मग आकाची आख्या गेलं रे माझं आता काय खायचं सांगा ना तुम्ही अय जालो अरे बाबा होत्यात या गोष्टी या नुकसानी असतातच ना वय डेपुटी अहो, काय लुसकाने आता काय खायचं सामान पाणी घातलं सदा भाऊ किती कष्ट केले अरे मग पाणी टाकून ये जायचं हे केलं पण काय उन्हाच्या तडक्यात पेटलं ती तडक्यात पेटल्यामुळे काहीच करता येणार नाही. पळत आलो हा. पाहिलं तेव्हा ना सगळं खकान झालं होतं बरं काही करता बी येणार ना बरं ते वाळलेलं होतं एकदम ते सगळं धाडा पेटलं ती अयो, आता काय करा आता सगळे काम कर रडू नको भाऊ आपण सगळे शेतकरी बसून ना तुझ्या याच्यावर मार्ग काढू काय मार्ग काढणार रे मला खायला राहायला का ताण आता चालू ऐक आता एवढे सगळे आम्ही बरोबर आहे ना तुझ्या अरे शेतकऱ्याला हे सोसावंच लागतं बाबा होतं कधी कधी नुकसान आणि पण आबा नेमकं त्याच्याच वाट्याला कसं आहे हो, गरीबाच्या आता ते काय झालंय नेमकं करताय. कशाने आग लागली ठिणगी कशी पडली लाईटीचं ते झालं बसा खाली बसा जरा. अहो ते पाखरं बसले असते या तारावर मग पडलं ते फॉल्ट होतं पाखरं बसल्याने पण इथं काय कोणी पेटायला बी नाही ना बा, कोणी- अहो, कोण कशाला पेटीन आता एवढे पार आमचे पांढरे झाले आणि कोणी असं नाही पेटापेटी करीत कोणी कोणाला काय घेणं नसतं माहिती पण या वर्षी दोघा नवरा बायकोनी लय कष्ट केले हो. नाही कष्ट केल अहो ते मला हार्वेस्टर विचारायला आला आता माझं नुकतंच तिथं चालून इकडे जाळ आता काय करणार ना आम्ही तरी आधी काढला असता याचा तर बरं झालं असतं हो, मला काय माहिती सकाळी हार्वेस्टर मी म्हणलं शामरावकडे त्यांच्याकडे गेलाय हा हा, तो तसा- तो तयारीत होतो बरं का पण बघा ना असं काय माहिती असं होईल म्हणून सांगा ना आता मी याच्याने पैसे काढून विकत पाणी आणलं आता कसं भेटायचं सांगा ना अरे दुकानदाराचं चालू, शेतकऱ्याच्या नशिबाला जे येतं ये सारखे संकट चालू असते पीक चांगलं आलं तर भाव नसतो बरं का पाऊस पडला तर नुकसान होतं हे ना शेतकरी त्याला हे करू जाणे तू आता काळजी करू नको बरं का काही ना काही याच्यावर मार्ग निघेल. काढू हा, तू टेन्शन नको घेऊ आता काय मार्ग निघायचा आता सगळी राग झाली माझ्या प्रपंचाची पारी नाही येत आता पारीला माय झालं पारी काय करायची तोड जोडून गेले बाबा तिथं अरे परपंचाची राग झाली नाही हो दे बा झाली तर राग आम्ही गावातले लोक काय कुठे गेलो काय तू कशी राग होऊन देतो अरे जालो पाऊस कधी कधी नाही होत दुष्काळ पडतो वावर खाली राहत नाहीत का आपण एवढं पार उरबडीत होत का होतात नुकसानी माग पुढं होत्या डेपुटी आपण काहीतरी मार्ग काढू त्याचं होतंय आता अर्धा पाऊन एकराचा गहू जळालाय त्याचा अय जालो हो शेतकऱ्याचे आहे ना हे नफा तोटा पाचीला पुजलेला आहे आणि काही होणार नाही कोणाला मागून रडून गागून काही फरक होत नाही त्याच्यात नशिबाला कसं आलं हो सदा भाऊ पण नेमकं अरे काय बाबा माती बघत बसू का जाता भाऊ मी बघा आता या वावरात काय ते दिसतंय. बघ आता चालू झालेल्या गोष्टीला आपण काय करू शकतो का आम्ही मस्त पळाय होय जामराव आजी. आपण मस्त प्रयत्न केला
पण काय करावं ते बागच एवढी याच्यात होती की लोळच विचारणार ते. अरे तुला सांगतो आम्ही आगीत घुसलो तरी हा, सुद्धा तरी- पाणी मारलं. तरी मा- हे काय वाढता उपयोग येणार. नाही, तुला माहिती अरे मी पंप आणायला गेलो ते पंप चार्जिंग नव्हतं म्हणलं आधी थोडं आहे ना आधी भिजवलं तर पुढलं तरी जाळायचं नाही पण ते पंप आणूस तर हो तर ते इकडे खाकाना झाला बा. पारी कुठं घरी का नाही ना ती गेली आता काय जत्राला गेली तिची बी जत्रा हातात काढा बरं का बस जाऊ दे, आता झालेल्या गोष्टी नको नको हे कर. केले का अरे. इथे काय झालं आता अरे काय ती माहिती असती तर सवय काय आडी पडन का ती हा, इथं? काय जत्राला म्हणतात? गेली तर आगीच्या त्याला पुढं काय होते? येड्यावरून करतो हा, उगा. गरडी आता काय करता येणार आहे? सांग बरं मला. हे बघ हे संकट आलंय ना आता मग शेतकऱ्यांचा असं किती होतंय त्याला पर्याय नाही बरं का आता याच्यावर काहीतरी आपण आबा मार्ग ऐका, काढू ऐका, ऐका. हा आता आहे ना आपल्या सगळ्यांना गहू झालेला आहे हा या विचारायचं तर आता काहीच राहिलेलं नाही हा हा अलग ध्यानात तर मला बी गहू झालेला आहे हम्म. मी 2 पोते याला गहू देऊन टाकतो डेपुटी, असे हा. सगळेजण मी मिळून सुद्धा देऊन आहे टाकू ना त्याला 3 गोण्या देतो मला बी गहू मी 3 गोण्या देतो होय मी देतो 3-4 गोण्या देतो म्हणजे 2 पोते होऊन हा जाते जाऊ दे, चालू 10-12 गोण्या गोळा होते तो यात. तू अजिबात काळजी करून पारेला सांगू नको कष्टाने केलेलं आहे बाबा कष्टाने केलेलं नुकसान झालं ना बाया माणसात जीवाला लागत मला वेगळंच नको तुमचं काहीतरी कष्ट. अरे गपरे ए, गप्पे. करायची. ज्याला ऐक जरा तसं नाही बाबा. अरे बाबा आपणच आपल्या मदतीला आहे बाकी कोणी नाही हे सगळा दिखावा आहे आता काय हा काय गोष्टीचा येते न पुढारी हा, फोटो काढी फोटो देते काढते, पेपरला सांत्वन करते, काही तेवढं होणार तेवढं. नाही त्या काय होत फोटोनी नाही. आदबणारे शेतकऱ्याला एकमेकाची मदत करावीच लागती बाबा नाही तर हा. आपण शेतकरी काय कामाचे काय करता हो? कामाचे खरं आहे आबा तुमचं शेतकऱ्याला काम येतो. आणि त्या लाईटी विटीनी काही होत नाही अर्ज भानगड्यान फोटो काढा न द्यान काही नाही गव्हाच्या ते ह्या गोण्या आहेत ना या देतो तर आम्ही बाबा हीच मदत द्या तिला म्हणे सांग झाला तो गहू तो या बायकोला. काळजी करू बरं का नका तू. तुझ्या बायकोला सांगूच नको जळालाय म्हणून डायरेक्ट आमच्या इथून थोडे थोडे सध्या गहू आहे ना हे 2 गोण्या देते मी 3 देतो हे 3 देते साधा भाऊ देते सगळ्या घरून येऊन थप्पी लाव हा बरं ह्यो भाऊसाहेब बघा अरे जालू सगळे माग आहेत हा. सगळे माग येतो आणि तू अजिबात मनाला वाईट वाटू नको तू सगळ्याच्या सुखादुखात तू असतो बरं का टेन्शन घेऊ नको दाजी पण तुझ्या बरोबर हा. आहे मदत लागली तर दाजी मी आताच खाली केलाय डेपुटी याची पारी यायच्या आत याच्या दारात तेवढं त्या पोते दिसले ना हा. तीन नाही तर ती तू जाऊन आता फुटेल. अजिबात वावराकडे सगळं नको येऊ बरं का? तुला आहे ना तू आता मग आपलं काही झालंच नाही असं समज तुला हे सगळा गाव तो आहे पाठीमागे म्हणजे दिसायचं नाही. हा आणि काय कर नांगरून टाके पारी यायच्या आत आणि सगळं हे होऊन टाक आणि अजिबात मनात सगळं नको माहिती आहे काय होतं साधा भाऊ शेतकरी कष्ट करतो ऐन वेळेला हाती तोंडे आलेला घास गेला का माणसाला वाईट वाटत आता मला सांगा ना तू सकाळी धरून आपल्या हार्वेस्टर घ्यायसाठी पळत होता अहो, Harvester ज्याला भेटला. त्याला हे असं वाटलं या पावसामुळे आहे ना जर पाऊस आला तर सगळा गहू पांढरा फटक पडेल वंबे तुटून पडत आणि गारपीट झाली तर म्हणलं ज्याला त्याला घाई होती ना अयो आता काय ए, आता रडू नको आता ना. काय आप- तुमच्या उपकार फेडायचे कसे काय एवढे? फेडू? हा, तू उपकार नको भिडू त्या दारात गहू घे तू उपकार नाही उपकाराच्या दादा गोष्टी आपण करायला लागली. एकमेकाला आहे ना गावकरी एकमेकाच्या सुखदुःखात व्हायचं असोत एखाद्या संकटात जर एकमेकाला मदत केली काय होतं कोणाची वाट नाही बघत बसायची मदतीची दुसरी तुही मदत येऊस तर दुसरा गहू येईल माहिती का इथं हा तुझ्यावर कोणी उपकार नाही करत आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सगळे एक समाजकार्य करत एक प्रबोधन किंवा सामाजिक कार्य मदत म्हणून सगळे तुझ्या नाही नाही काय नाही सगळं गाव तो आहे बरोबर आहे अजिबात काढू नको आणि त्या घरी सगळं कळून नको देऊ दुपारीला तो हा गहू घरामध्ये आला एवढं डोक्यात धर बरं का गहू देऊन टाक. हा, लगेच तुला व्हायची थोड्या वेळ गहू घेऊन जाय चला, नाही तर आम्ही आणून देतो चला चला रे चला आता चाल परत बसशील मोठ्याने ही करीत